आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. बदलापूर रेल्वे स्थानकात आलेली 8-10ची लोकल. नेहमीप्रमाणे गर्दीनं ही लोकल तुडुंब भरली होती. त्यात पुढचे काही डबे, त्यात प्रवाशांची संख्या जास्तच होती. त्यामुळे अनेक जण दरवाजामध्ये कसेबसे उभे होते. त्यात एक प्रवासी डब्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न करतो. मात्र गर्दी इतकी होती की त्याला इतर प्रवासी दुसऱ्या डब्यात जा असं सांगतात. याच दरम्यान तो प्रवासी दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशांना काहीतरी बोलतो आणि त्यानंतर लोकलच्या दरवाजात उभा असलेला एक प्रवासी त्याला चक्क शिवीगाळ करतो. लोकल ट्रेनच्या प्रवासात आता ही गोष्ट नित्याचीच झाली आहे. प्रवाशांचा संयम सुटलेला अनेकदा पाहायला मिळतो. मात्र रेल्वे प्रशासनानं लोकल ट्रेन वेळेवर सोडल्या, लोकल ट्रेनची संख्या वाढवली तर गर्दी आपोआप कमी होईल आणि प्रवाशांचा संताप देखील कमी होईल. त्यांच्या तोंडातून अपशब्द निघणार नाहीत. मात्र एक दुसऱ्या बाजूचा विचार केला तर प्रवाशांनी अशा प्रकारे शिवीगाळ करणं उचित नाही. एखाद्या स्त्रीच्या नावानं इतक्या वाईट पद्धतीने शिवीगाळ करणं हे भारतीय संस्कृतीला, विशेषतः मराठी संस्कृतीला शोभणारं नाही. शिवीगाळ, मारहाण, एखाद्यावर हल्ला याचं कोणताही प्रवासी समर्थन करू शकत नाही. त्यानं करायला देखील नको. मात्र प्रवासादरम्यान प्रत्येक प्रवाशानं संयम बाळगणं आता जीवघेण्या प्रवासात काळाची गरज बनत चाललंय, एवढं मात्र नक्की. पब्लिक मीडिया, ब्युरो रिपोर्ट.